श्रीराम समर्थ. आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन, अर्थात श्री सद्गुरू भक्ती साधनामृत, प्रकरण 35. राजघाट ते त्रिशूल पाणेश्वर, भाग 2. आता आमची स्वारी आपल्या दिव्य मस्तीमध्ये नर्मदा काठचा निसर्गरम्य भाग पाहत पाहत पुढे जाऊ लागली. त्या बिल्लांना देण्यासाठी माझ्याजवळ काही नसल्याने माझ्या प्राणप्रिय श्रींचे हृदय माझ्या प्रती द्रवलेले आठवून माझे अंतःकरण बडबडून आले. माझ्या श्रींच्या हृदयातून दयारूपी गंगा नेहमीच वाहत असते. त्या दयारूपी जुळजुळ वाहणाऱ्या गंगेत ज्यांनी स्नान केले आहे त्यालाच त्या गंगेचे दिव्य महात्म्य कळून येईल. अहो, याच माझ्या दयासागराचे एक दिव्य वाक्य आहे, ते असे: माझ्यातले प्रेम काढून टाकले तर माझ्यात काहीच राहणार नाही. वा, काय दिव्यता आहे! या महान संतांची स्थिती महानच असते. अहो, यांच्या अंतःकरणातली दिव्य स्थिती दिव्य अंतःकरणाशिवाय कशी समजेल? संतांचे हृदय अत्यंत विशाल असते. त्यांना सामान्य लोकांचे दुःख पाहून वाईट वाटते, पण त्यांचे सुख पाहून संतांना आनंद होत असतो. संतांच्या चरित्राकडे जर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की त्यांचे जीवन दुसऱ्यांना सुखी करण्यासाठीच असते. परंतु सामान्य लोकांच्या हे लक्षात येत नाही. उलट हे सामान्य लोक अज्ञानवश होऊन संतांना त्रासच देतात. त्यांचा नावलौकिक दांभिक लोकांना सहन होत नाही. आजपर्यंत दांभिक लोकांनी संत मंडळींना खूप छळले आहे. संतांना त्रास दिल्याचा परिणाम काय होतो हे अज्ञानी लोकांना कळत नाही. अहो, जी मंडळी संतांना त्रास देतात ती मंडळी कालांतराने अत्यंत दुःखी होतात. परंतु ही मंडळी पश्चातापाने दग्ध होऊन जर त्या संताला शरण आली तरच सुखी होऊ शकतात. संतांचे हृदय निर्विकारी बालकासारखे असल्याने लोकांनी दिलेला त्रास विसरून जातात. दुष्टांनी त्रास दिला तरी संत मंडळी अगदी शांत बसतात. परंतु आपल्या भक्तांना त्रास दिल्याबद्दल भगवंत मात्र स्वस्थ बसत नाही. भगवंताचे प्रेम भक्तांसाठीच असते. भगवंत जरी दयाळू असला तरी तो दुष्टांसाठी तितकाच वज्रासारखा कठोर असतो. आपल्या भक्तावर प्रेम केलेले भगवंताला फार आवडते. जो संतांच्यावर मनापासून प्रेम करतो त्यांच्यावर भगवंत तितकेच प्रेम करतो. जो आपल्या सद्गुरूंवर निष्ठा ठेवून साधना करतो त्या भक्ताची साधना फलीभूत होत असते. ज्या शिष्यावर सद्गुरूंची विशेष कृपा असते अशा कृपांकित शिष्याकडून जगाच्या उद्धाराचे कार्य सद्गुरुदेव करून घेतात. हे उद्धाराचे दिव्य कार्य करत असताना संतांना अनेक दिव्यातून जावे लागते. सर्वसामान्य अज्ञानी लोकांना परमार्थ मार्ग सोपा जावा म्हणून एकनाथ महाराजांनी संस्कृतमध्ये असलेला भागवत ग्रंथ साध्या आणि सोप्या आपल्या मायबोली भाषेत अर्थात प्राकृतामध्ये केला. परंतु हा दिव्य ग्रंथ अंधारातून प्रकाशात सहजासहजी आला नाही. त्यासाठी एकनाथ महाराजांना अनेक दिव्यातून जावे लागले. नाथांना अशा कोणत्या दिव्यातून जावे लागले ते आता आपण पाहूया. नाथांची ही दिव्यस्वारी पैठणला रोज पुराण सांगत असे. भागवतातला अनेक दिव्यकथा नाथांची स्वारी साध्या साध्या भाषेत सांगत असल्यामुळे अनेक भक्त समुदाय नाथांच्या भागवत पुराणास जमत असे. संस्कृत लोकांमध्ये भागवत असल्याने सर्वच जनता जनार्दनाला मूळ भागवत समजत नसे. म्हणूनच नाथांची स्वारी साध्या सोप्या आपल्या प्राकृत मराठीमध्ये भागवत जनता जनार्दनाला समजावून सांगत असे. नाथांची सांगण्याची शैली अत्यंत दिव्य असल्याने अनेक भक्त मंडळी नाथांच्या पुराणास येत असत. हा नाथांचा नावलौकिक इतर शास्त्री पंडितांना सहन होत नसे. त्या काळामध्ये संस्कृत भाषेला विशेष महत्त्व होते. संस्कृत भाषा म्हणजे देवाची भाषा समजली जात असे आणि प्राकृत भाषा म्हणजे मराठी भाषा मानवाची समजली जात असे. त्यामुळे तेव्हा मराठी भाषेला कमी दर्जाची भाषा समजली जात असे. अनेक सज्जन मंडळींची ग्रंथात काय लिहिले आहे हे जाणण्याची उत्सुकता असून देखील संस्कृतचे ज्ञान नसल्याने लोक त्या दिव्य ज्ञानापासून वंचित राहत होते. ते संस्कृतमधील दिव्य ज्ञान लोकांना कळावे आणि भगवंताकडे जाणारा मार्ग सुखकर व्हावा म्हणून एकनाथांनी प्राकृत मराठी भाषेत भागवत लिहिण्यास सुरुवात केली. भागवतातील एकादश स्कंद अत्यंत भक्तिभावाने
तसाच ज्ञानाने पूर्ण भरलेला असल्याने नाथांनी याच स्कंदाचे संस्कृत श्लोक आपल्या मराठी भाषेत रूपांतरित केले. यालाच एकनाथी भागवत टीका असे म्हणतात. ही टीका नाथांची स्वारी रोज जनता जनार्दनाला वाचून दाखवित असे आणि नाथांचे प्रिय शिष्य ते लिहून घेत असत. जवळजवळ 2 अध्याय पूर्ण झाल्यावर नाथांचा एक शिष्य ते लिखाण घेऊन काशी यात्रेस गेला. हा शिष्य काशीला गेल्यानंतर तेथे रोज मणिकर्णिकेच्या घाटावर या लिखाणाचे नित्यपठण करीत असे. नाथांची ती दिव्य शब्दरचना ऐकून आजूबाजूची भाविक मंडळी त्याच्या अवतीभोवती जमत असत. एके दिवशी तेथील एका मठपतींच्या 2 शिष्यांनी ते पाहिले. भागवतसारख्या पूज्यग्रंथावर प्राकृत भाषेतील टीका ऐकून त्यांना भयंकर राग आला. त्यांनी ही गोष्ट आपल्या गुरूंच्या म्हणजे मठपतींच्या कानावर घातली. शिष्यांनी सांगितलेला समाचार ऐकून मठपतींच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन विराजमान झाली. लागलीच त्या मठपतीने त्या नाथांच्या शिष्याला तातडीने बोलावून घेतले आणि विचारले, "काय रे मूर्खा, तू हे काय चालवले आहेस? भागवतासारखा महान संस्कृत ग्रंथावर प्राकृत भाषेत टीका कोणी लिहिली? संस्कृत भाषेचा अनादर करणारा हा पाखंडी कोण आहे? तुझी खरडपट्टी काढलीच पाहिजे." त्या उन्मत्त मठाधिपतींचा क्रोध पाहून बिचारा नाथांचा शिष्य फार घाबरून गेला आणि हात जोडून म्हणाला, "महाराज, माझ्या अंगी कुठली एवढी विद्वत्ता असणार? अहो, महाराष्ट्रात पैठण नगरीत श्री एकनाथ महाराज नावाचे एक दिव्य संत राहतात. ते अत्यंत शांत वृत्तीचे असून लोकांना भगवंतांच्या मार्गाला लावतात. सामान्य लोकांना संस्कृत भाषेतले ग्रंथ आकलन होत नाहीत, म्हणून नाथ महाराजांनी त्या भागवत ग्रंथाची मराठी प्राकृत भाषेत टीका केली आहे." नाथांच्या शिष्याचे हे भाषण ऐकून त्या मठपतीने आपल्या 2 शिष्यांना पत्र देऊन नाथांना आणण्याकरता पैठणला पाठवले. ते पैठणला पोहोचले तोपर्यंत नाथांचे 5 अध्याय पुरे झाले होते. नाथांच्या या ग्रंथाला संत जनार्दन स्वामींची मान्यता मिळाली होती. त्या शिष्यांनी आणलेले पत्र वाचून एकनाथ महाराज आपल्या उद्धव नावाच्या शिष्याला बरोबर घेऊन काशीस आले. येताना ते तयार केलेले 5 अध्याय बरोबर आणलेच होते. नाथांची शांत गंभीर मूर्ती पाहून काशीकरांना आनंद वाटला. पण या पाखंडी माणसाचे दर्शन नको म्हणून मठाधिपतीने आपल्यासमोर 2 शिष्यांना अंतरपाठ धरून उभे राहण्यास सांगितले. त्या शिष्यांनी समोर अंतरपाठ धरल्यानंतर म्हणजे समोर पडदा धरल्यानंतर हे मठाधिपती नाथांशी चर्चा करू लागले. तेव्हा नाथ म्हणाले, "आपण मला बोलावलेत म्हणून मी एवढ्या लांबून आलो आहे. मग आपण मला दर्शन का बरे देत नाही?" यावर मठाधिपती म्हणाले, "प्राकृतात ग्रंथरचना करणाऱ्याला मी पाखंडी समजतो. अशा पाखंड्याचे मी तोंडसुद्धा पाहू इच्छित नाही. तू साक्षात देववाणीचा दडदडीत अपमान केला आहेस, म्हणूनच मी तुझे अभद्र तोंड पाहण्यास तयार नाही. तुझे तोंड पाहून घोर नरकात कोण जाईल?" हे ऐकून नाथ म्हणाले, "महाराज, यात देववाणीचा अपमान आहे असे मला वाटत नाही. भागवतासारखा अतिदिव्य मधुर ग्रंथ संस्कृत भाषेत असल्याने सामान्य लोकांना कळत नाही. त्यामुळे त्यांना दिव्य अशा भक्तिमार्गाचे ज्ञान होत नाही. सामान्य लोकांपर्यंत त्या दिव्य ज्ञानाचे ज्ञानामृत पोहोचावे म्हणूनच मी संस्कृतात असलेले ज्ञान साध्या सोप्या प्राकृत मराठी भाषेत लिहिण्यास सुरुवात केली आहे. अहो, आपण महान ज्ञानी आहात, आपल्याला मी काय सांगणार?" असे म्हणून नाथांची स्वारी पुढे म्हणाली, "महाराज, मला क्षमा करा. संस्कृत भाषा देवाने केली आणि प्राकृत मराठी भाषा काय चोरांपासून झाली? आपण एकदा मी भागवतावर केलेली प्राकृत टीका अर्थात अनुवाद ऐकावा. आपणाला जर त्यात काही दोष आढळला किंवा विपरीत अर्थ दिसला तर मी माझ्या हाताने हा अनुवाद गंगेत बुडवून टाकेन. परंतु कृपा करून या अनुवादाचे आपण श्रवण करावे." नाथांचे हे दिव्य भाषण ऐकून मठाधिपती म्हणाले, "ठीक आहे, वाचा पाहू." नाथांची स्वारी अत्यंत प्रेमभावाने तो दिव्य अनुवाद वाचू लागले. श्रोते मंडळीत अनेक सज्जन, मोठे मोठे प्रकांड पंडित, दशग्रंथी, तपोनिष्ठ साधू, वेदविद्या पारंगत विप्र समुदाय तसेच तर्कप्रवीण लोक होते. नाथांची वाणी कानी पडताच सर्वच जण आपापले अधिकार पदव्या विसरून गेले. नाथांचे दिव्य ज्ञान पाहून सर्वांनीच तोंडात बोटे घातली. नाथांची आत्मसाक्षात्काराने भरलेली अनुभवसिद्ध वाणी ऐकून सर्व श्रोते मंडळी मठाधिपतीसह
भावविभोर होऊन डोलू लागले आणि सर्वांच्या मुखातून वा काय नाथांची दिव्यवाणी आहे असे म्हणून सर्व मंडळी पश्चातापूर्वक नाथांना शरण गेली. अहो, सत्याचा विजय हा ठरलेलाच असतो, परंतु सत्यत्वाची देवता आपल्या साधकाची कसून परीक्षा घेत असते. त्या सत्यदेवाच्या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो दिव्य अशा ब्रह्मपदावर आरूढ होतो. नाथांना अशा अनेक महान दिव्यातून जावे लागले. नाथांनी भागवतावर प्राकृत भाषेत केलेला अनुवाद ऐकून अक्षरशः काशीची जनता नाथांच्या चरणावर लोळली आणि राहिलेला ग्रंथ काशीमध्येच राहून पूर्ण करण्याची नाथांना सर्व विद्वान मंडळींनी एकमेव प्रार्थना केली. अहो, जो खरा महापाखंडी मठाधिपती होता त्याने तर नाथांना साष्टांग दंडवत करून तसेच डोळ्यात पाणी आणून आग्रहाने त्यांना काशीत राहण्यास भाग पाडले. असो, अज्ञानाचे पटल सर्वांच्याच डोळ्यावर येत असते. नाथांसारख्या महापुरुषांच्या दिव्य कृपेने पटल नाहीसे होऊन ज्ञानरवीचा उदय होतो. मठाधिपतींच्या तसेच सर्वांच्या इच्छेला मान देऊन नाथांची स्वारी काशी क्षेत्रात 1 वर्षभर राहिली. नाथांनी राहिलेला ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. रोज जेवढे लिखाण होईल तेवढे मणिकर्णिकेच्या घाटावर वाचून दाखवीत असत. हा दिव्य ग्रंथ शके 1495 मध्ये कार्तिक शुद्ध पौर्णिमेला सोमवारी पुरा केला. नाथांनी या ग्रंथाला एकाकार टीका असे नाव दिले. सर्व भक्त मंडळी या ग्रंथाला एकनाथी भागवत म्हणून संबोधू लागले. संपूर्ण ग्रंथाचे श्रवण करून मठाधिपती अत्यंत आनंदित झाले. त्यांनी नाथांची मिरवणूक हत्तीवरून काढण्याचे ठरवले. तेव्हा नाथ म्हणाले, आपले प्रेम मी जाणतो, पण माझी मिरवणूक हत्तीवरून न काढता या ग्रंथाची काढा. तुम्ही पायी चालायचे आणि मी हत्तीवर बसायचे तर हे काही योग्य होणार नाही आणि आपल्यासमोर अनाधिकार चेष्टा होईल. नाथांचे सौजन्यपूर्ण नम्रवृत्तीचे भाषण ऐकून सर्वांच्या मनात निरहंकारी नाथांची मूर्ती ठसली आणि नाथांचा ग्रंथ मिरवणूक सोहळा हत्तीवरून साजरा करण्यात आला. नाथांच्यावर सर्वांनी गुलाल बुक्का उधळून पुष्पवृष्टी केली आणि एकनाथ महाराज की जय अशा दिव्य जय जयकाराने काशी क्षेत्र दुमदुमून गेले. आमच्याही स्वारीने इकडे नर्मदा काठी श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय असा श्रींचा जोरदार जय जयकार करून नर्मदा किनारा दुमदुमून सोडला. आमची स्वारी नर्मदेच्या निसर्गरम्य सृष्टीकडे पाहून आनंदित होत होती. सायंकाळची वेळ असून पक्षी आपापल्या निवासस्थानांकडे जात होते, तर आपल्या निवासस्थानातून कोल्ह्या लांडग्यांच्या स्वाऱ्या आपल्या कुटुंबासह मेजवान्या स्वीकारण्यास चालल्या होत्या. परंतु मेजवानीचा पत्ता माहीत नसल्याने त्यांची नजर इकडे तिकडे फिरत होती. सूर्यनारायणाची स्वारी आपल्या कार्यालयाला मी आता उद्या भेटेन असे सांगून आपला रथ नभोमंडळातल्या कुशीकडे वळवत होती. आमच्या हृदयातला आत्मसारथी पायरूपी घोड्यांना म्हणाला, हे सहचारांनो, अजून थोडे आपल्याला पुढे जावयाचे आहे. सारथ्याचा आदेश ऐकून देहरूपी रथाचे घोडे भरधाव वेगाने चालू लागले. इकडे नभोमंडळातल्या केशरी रंगाच्या दिव्य कुशीत सूर्यनारायणाची स्वारी अदृश्य झाली असली तरी त्याची दिव्य पत्नी सविताची दिव्य प्रभा त्या सूर्यनारायणाच्या मुखकमंडलातून नभोमंडलावर केशरी रंगाच्या रूपाने प्रकाशत होती. अहो, या सूर्यनारायणाला वेदो नारायण ब्रह्म या नावाने संबोधित असतात. म्हणूनच ब्राह्मण मंडळी संध्या करताना सूर्याला अर्घ दिल्यानंतर आस्वादित्य ब्रह्म असे म्हणतात. याचा अर्थ सूर्यदेवता साक्षात ब्रह्म आहे. अहो, सूर्यदेव जर 8 दिवस रजेवर गेले तर सर्व सृष्टीमध्ये हाहाकार उडेल. सूर्य आहे म्हणून आपण सर्वजण आहोत आणि सूर्याला चालवणारी माझी प्राणप्रिय श्रींची स्वारी आहे म्हणून सूर्यनारायणाचे कार्य चालू आहे. सद्गुरू तत्व हे सर्वात श्रेष्ठ आहे. सद्गुरू साक्षात परब्रह्म असल्याने ते त्यांच्यापेक्षा अन्य कोणी श्रेष्ठ नाही. अहो, सद्गुरू सर्व रूपाने नटलेले आहेत. सूर्य, चंद्र, नभोमंडल, तारांगणे, नद्या, डोंगर वगैरे सर्व काही सद्गुरूंचीच मायावी शक्ती आहे. या मायावी शक्तीच्या पाठीमागे सद्गुरू ब्रह्म उभे असते. या ब्रह्माच्या आधारानेच माया आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत असते. सूर्यनारायणाची स्वारी अदृश्य झाल्यानंतर काही वेळाने अंधाराची स्वारी पृथ्वीवरच्या आपल्या कार्यालयात वेळेवर हजर झाली.
अहो, भगवंताने निर्माण केलेल्या अनेक स्वाऱ्यांपैकी या दिव्य स्वारे आपापल्या कार्यालयाच्या वेळा अगदी बरोबर सांभाळतात. परंतु हात, पाय, नाक, डोळे, बुद्धी, युक्ती असलेली मानवाची स्वारी बेनियम चालते. अहो, 4 पायांच्या स्वाऱ्या देखील निसर्गाचे नियम तंतोतंत पाळतात. असो, ही सर्व त्या दिव्य परमात्म्याची अतिदिव्य लीला आहे. अहो, मानव आहे म्हणून परमात्मा आहे. मानव नसेल तर त्या परमात्म्याच्या दिव्यलीला कोण गाईल? सर्व सृष्टी निर्माण केली, परंतु परमात्म्याला समाधान झाले नाही. मानवाला निर्माण केल्यावर त्या दिव्य परमात्म्याला अत्यानंद झाला. अत्यानंद होण्याचे कारण असे की हा मानव माझ्या दिव्य शक्तीचे ज्ञान करू शकतो, परंतु हा मानव फारच चतुर प्राणी असल्याने परमात्म्यालाही चुकवून मायेशी मैत्री करून परमात्म्याला विसरतो. परंतु तो दिव्य परमात्मा सद्गुरूंच्या रूपाने येऊन त्याचा कान पिळून त्या मानवाला आपल्याकडे वळवतो. काही महाभाग सद्गुरूंना कानाला हातच लावू देत नाहीत. लांबूनच ते सद्गुरूंना सांगतात, आम्हाला अजून थोडे मायेशी खेळ खेळू द्यात. मायेशी खेळ खेळून शरीराचे 12 वाजले की हे महाभाग सद्गुरुनाथांना शरण जातात. असो, इकडे आमची स्वारी नर्मदेच्या कुशीत मऊ वाळूच्या गालिच्यावर येऊन विराजमान झाली. नर्मदेच्या किनाऱ्यावर दोन्ही तटावर येथे भरपूर झाडी असल्याने लाकडांना काहीच कमी नव्हती. ही शूलपानेश्वराची झाडी अतिदिव्य आहे. आमच्या स्वारीने दोन्ही लावण्यासाठी जवळच असलेल्या नाल्यातून लाकडे गोळा करून आणली. नंतर आमच्या स्वारीच्या डोक्यात एक गोष्ट लक्षात येऊन खूप हसू आले. अगदी मनमोकळेपणाने खदखदा हसून झाल्यावर लाकडांना नमस्कार केला आणि म्हणालो, सर्व काही तयारी उत्तम आहे, परंतु अग्निनारायणाच्या स्वारीशिवाय दोन्ही माता कशी काय प्रसन्न होणार? असे म्हणून हातात लाकडे घेऊन ती एकमेकांवर टिपरीसारखी वाजवून आमच्या स्वारीने श्रीराम जय राम जय जय राम या दिव्य मंत्राची रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम या चालीवर धून सुरू केली. अगदी एकांत आणि जंगल असल्यामुळे त्या वाळवंटावर खूप खूप आनंद येत होता. नर्मदा मैया आपल्या खळखळणाऱ्या आवाजाची साथ उत्तम देत होती. कोल्हे कुई कुई करून आपला आनंद व्यक्त करीत होते. मधूनच लांडगे मंडळी इकडून तिकडे आनंदाने पळत असताना दिसत होती. उंच डोंगराच्या माथ्यावरून भिल्लांनी पाळलेली कुत्री भो भो करून जणू काही मला ते वा वा असे म्हणून प्रोत्साहन करत होते. त्यामुळे आमच्या स्वारीला त्या दिव्य रामनाम ध्वनीमध्ये खूप आनंद येत होता. त्या रामनामाच्या ध्वनीचा सोहळा पाहण्यासाठी नर्मदेच्या दोन्ही तटावर वृक्षरूपी प्रेक्षक पूर्वीपासूनच उभे होते. खरोखरच या प्रेक्षकांनी आजपर्यंत परिक्रमावासींच्या दिव्य लीला अनेक वार पाहिल्या असतील. आकाशातील चंद्र तारांगाने मजकडे पाहून तेही रामनामाची धून गात असतील असे मला वाटत होते. अहो, शंकराच्या जटेमध्ये बसून शिवाच्या मुखातून चाललेली रामनामाची दिव्यधून चंद्राची स्वारी नित्यश्रवण करीत असते. इकडे आमच्या स्वारीला रामाच्या धुनीमध्ये अलौकिक आनंदाची अनुभूती येत होती. धुनीच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यास हिमालयातून थंड हवेची स्वारी उपस्थित झाली होती. त्या थंड हवेला पौर्णिमेचा चंद्र आपल्या शीतल प्रकाशाने आपण दोघे भाऊबंद आहोत याची जाणीव करून देत होता. अशा दिव्य वातावरणात आमच्या मस्तरामाची स्वारी दिव्य मस्तीचा आनंद लुटत होती. खरोखरच एकट्यामध्ये त्या दिव्य परमात्म्याचा आनंद अधिकाधिक लुटता येतो. एवढ्यासाठी नर्मदा प्रदक्षिणा एकट्यानेच करावी. अहो, नाही तरी काय, सर्व प्राण्याला आपले सर्व सगळे सोयरे सोडून शेवटी जावेच लागते. या विश्वामध्ये सद्गुरूंशिवाय शाश्वत असा साथीदार कोणीही नाही. बायको नवऱ्याला नेहमी सांगत असते, आपण माझे प्राणप्रिय आहात, आपण माझे जन्मोजन्मीचे एकमेव साथीदार आहात, आपण माझे प्रिय राजेसाहेब आहात. परंतु प्रत्यक्ष अनुभव काय येतो तर राजेसाहेब काहीसुद्धा कल्पना न देता अकस्मात देवाघरी जातात. याचप्रमाणे राणीसाहेबसुद्धा राजाला न विचारताच एकट्याच देवाघरी पोचतात. अहो, सावध व्हा आणि शाश्वत अशा भगवंताच्या प्राप्तीसाठी सद्गुरुनाथांना शरण जा. याच्यासाठी मुलाबाळांना सोडून जावे लागत नाही, तर मुलाबाळांच्यातली असलेली ऐहिक सुखातली आसक्ती सोडून
सद्गुरुनाथांच्या चरणकमलाची आसक्ती धरा. सद्गुरूंना आवडणारे भगवंतांचे अखंड नामस्मरण करा. यालाच नवविधा भक्तीतील आत्मनिवेदन म्हणतात. संतांना सुद्धा बायका, पोरे, गुरे, ढोरे वगैरे सर्व प्रपंच होता. परंतु ही संत मंडळी प्रपंचात असूनही प्रपंचाच्या आसक्तीत नव्हती. अहो, आपल्या आवडत्या तुकोबांकडेच पहा ना. तुकोबांची स्वारी देहूग्राम सोडून फारसे कधी दूर गेली नाही. त्यांनी आपली सर्व साधना आपल्या देहूतच केली. ते कीर्तन करण्यासाठी कधी कधी जवळच असलेल्या लोहगाव व चिंचवड येथे जात असत. देवाची मनापासून भक्ती केली तर देव स्वतःहून आपल्या घरी चालत येईल, अशी तुकोबांची निष्ठा होती. आणि त्यांनी आपल्या अभंगामध्ये आपले दिव्य अनुभव प्रगट केले आहेत. अहो, तुकोबा आपल्याकडे का येत नाही म्हणून साक्षात पांडुरंगाला वाईट वाटत असे. एकदा तर न राहून पांडुरंगाने तुकोबांना बोलवण्यासाठी आपले खाजगी वाहन म्हणजे गरुडाला देहूला पाठवले. परंतु तुकोबांची स्वारी आपले भजन आणि प्रपंच सोडून त्या वाहनात बसून गेली नाही. बिचारा गरुड निराश होऊन पंढरीनाथाकडे आला. आपले वाहन रिकामे पाहून पांडुरंगाला गैवरून आले आणि पंढरीनाथ स्वतः बायकापुरांना सोडून आपल्या प्रिय वाहनाला देखील पंढरीतच ठेवून एकटेच वायुवेगाने दिवस आले. तुकोबांना पाहताच पांडुरंगांचे हृदय गैवरून आले आणि त्या ब्रह्मांड नायकाने तुकोबांना अगदी कडकडून आलिंगन दिले. वा, याला म्हणतात भक्तीचा कळस. अहो, एवढे मोठे भाग्य तुकोबांना कसे काय लाभले हो? तर याला उत्तर असे की तुकोबांची पांडुरंगावरची अनन्य भक्ती होय. तुकोबा प्रपंचात असून देखील प्रपंचात नव्हते. तुकोबांच्या मनात बायकापोरांची तशीच ऐहिक सुखाची आसक्ती काहीच नव्हती. साधकाला प्रपंच बाधत नसून त्यातील फाजील आसक्ती बाधत असते. केवळ एका नामस्मरणाच्या जोरावरच तुकोबांनी पांडुरंगांना वश केले होते. अहो, माझ्या प्राणप्रिय श्रींच्याकडे पहा ना. ही स्वारी सर्व व्यापामध्ये असून देखील अगदी निर्लिप्त होती. माझी प्राणप्रिय सद्गुरुदेव सर्व व्यापात असून देखील आपल्या निजानंदामध्ये अर्थात ब्रह्मानंदाच्या दिव्य वस्तीमध्ये कसे राहत होते? माझ्या श्रींची ती दिव्य स्थिती कशी होती याचे श्रींच्या परमभक्ताने फारच सुंदर वर्णन केलेले आहे. ते आता आपण पाहूया. श्री ब्रह्मचैतन्या सारिखा नाही पाहिला, मी नाही पाहिला, मी नाही पाहिला. श्री ब्रह्मचैतन्या सारिखा नाही पाहिला. मी बहुत वाचियले, मी बहुत ऐकियले, मी बहुत धुंडियले, ऐसा नाही पाहिला. श्री ब्रह्मचैतन्या सारिखा नाही पाहिला. तो मुलांमध्ये असे, तो स्त्रियांमध्ये बैसे, पण ऐसा निर्विकारी जगी मी नाही पाहिला. श्री ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला. तो माया मोह पाळी, काय करतील लेकुरवाळी, पण कामक्रोधा जाळी, ऐसा नाही पाहिला. श्री ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला. काही नसे त्याचे घरी, पण कुबेर लोळेदारी, तो वाटेल तेची करी, ऐसा नाही पाहिला. श्री ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला. तो म्हणवी अज्ञानी, पण ज्ञानी यांचाही ज्ञानी, तो वेदगूढ जाणी, ऐसा नाही पाहिला. श्री ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला. तो ज्यासी म्हणे घर, तेथे मोकळा दरबार, पण नांदे रघुवीर, ऐसा नाही पाहिला. श्री ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला. जो जाई एक वार, तो विसरे घरदार, त्यासी देई नामसार, ऐसा नाही पाहिला. श्री ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला. श्री गोंदवलेकर त्यांचे पायी मुक्तिचार, दासदासांचे माहेर, ऐसा नाही पाहिला. श्री ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला. वा, श्रींच्या प्रति किव्य 10 महान दिव्य भावना भक्तांच्या हृदयातल्या गुहेत बसलेल्या असतात. या पदात श्रींची दिव्य वास्तविकता वर्णन केलेली आहे. सर्व काही श्रींचे दिव्य वर्णन श्रींच्या दिव्य भक्तांच्या दिव्य हृदयातूनच बाहेर पडलेले असल्याने हे दिव्य पद वाचताना तसेच गाताना
आपले हृदय गदगदून जाते. हे पद ऐकून हृदयरूपी सागराला श्रीरूपी चंद्राच्या दिव्य कलांनी प्रेमरूपी पाण्याची भरती येते आणि या आनंदरूपी सागरावर ब्रह्मानंदांच्या अनंत लाटा उसळू लागतात. आणि अशा दिव्यरूपी सागराकडे पाहून या विश्वातल्या व्यापक ब्रह्मचैतन्याची महान दिव्यता दिसून येते. श्रींच्या सद्गुरूंनी अर्थात तुकामाईंनी आपल्या पट्टशिष्याचे नाव ब्रह्मचैतन्य असे ठेवले. तुकामाईंनी श्रींना दिलेल्या दिव्यनामातच माझ्या श्रींचे संपूर्ण महात्म्य आहे. याच ब्रह्मचैतन्याचे वर्णन वर प्रस्तुत केलेल्या पदामध्ये आहे. आपल्या भारतभूमीवर अनेक दिव्य संतांनी जन्म घेतले, परंतु विषयांच्या गाणीतून सामान्य लोकांना बाहेर काढणारे संत फारच मोजके झाले. काही संत मंडळी आपल्या दिव्यानंदांच्या मस्तीमध्ये पडून राहत असत, तर काही संत सामान्य लोकांपासून दूरच राहिले. काही संत वेड्याचे सोंग पांघरून सामान्य लोकांपासून गुप्तच राहिले, तर काही संत मंडळींनी सामान्य लोकांवर शिव्यांचा वर्षाव करून त्या लोकांना लांब पिटाळून लावले. काही संत मंडळींनी सामान्य लोकांना दगडांच्या वर्षावाने जवळ येऊ दिले नाही, तर माझ्या प्राणप्रिय श्रींनी सर्व मंडळींना आपल्या जवळ केले. जे जे संपर्कात आले त्या लोकांना श्रींनी रामनामाच्या दिव्यामृताचे गोट पाजून परमपदाला नेले. माझ्या श्रींनी कोणाचाच तिरस्कार केला नाही, तथा लोकसंग्रहाचा कंटाळा केला नाही. अहो, ही गोष्ट सामान्य नाही. अनेक लोकांचे स्वभाव बदलणे हे महापुरुषांचे काम आहे. आपण आपल्या नातेवाईकांकडेच पहा. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि या स्वभाव वैचित्र्यामुळे आपापसात भांडणे होतात. श्रींच्यासारखे व्यावहारिकदृष्ट्या संत होणे अत्यंत कठीण आहे. म्हणूनच वरील दिव्यपदामध्ये श्री ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला असे म्हटले आहे. अहो, श्रींच्याकडे एकाचड एक वरचढ अशी अनेक विचित्र माणसे होती, परंतु माझ्या प्राणप्रिय श्रींनी कोणाचाही अव्हेर केला नाही. याबाबत श्रींच्या चरित्रात अनेक प्रसंग घडले. आता आपण श्रींचा एक प्रसंग पाहू. श्रींच्याकडे अनेक स्वभावाची माणसे होती. त्यात एक रामशास्त्री गिजरे हे एक होते. हे रामशास्त्री बुवा सातारा जिल्ह्यातल्या वाई गावचे राहणारे होते. हे शास्त्री प्रकांड पंडित असून अत्यंत क्रोधी होते. तसेच ते श्रींचे भक्तही होते. गोंदवल्या शास्त्रीबुवांच्या प्रपंचाचा सर्व भार श्रींच्यावरच होता. संकेश्वर मठाची गादी चालून आली असता केवळ श्रींच्या सांगण्यावरून त्यांनी ती नाकारली, अशी त्यांची निष्ठा होती. एकदा एक गंमतच झाली. शास्त्रीबुवांचे आणि श्रींचे दुसरे भक्त काका फडके या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. शास्त्रीबुवा फारच तापट असल्याने त्या भांडणात विजयी झाले. बिचारे काका चरफडत श्रींकडे आले आणि श्रींना ओरडले, महाराज, ही असली तामसी क्रूर माणसे आपण कशाला जवळ बाळगली आहेत? असल्या तामसी लोकांना काय परमार्थ साधणार आहे? हे ऐकून माझ्या गंभीरनाथाने काकांना रागवण्याचे कारण विचारले. तेव्हा काकांनी सर्व हकीकत सांगितली. त्यावर श्रींनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले, अहो काका, चालताना रस्त्यात पडलेले हाड लागले तर त्याचा विटाळ आपण मानतो, पण आपल्याच तोंडात असणाऱ्या दातांचा अर्थात हाडांचा विटाळ मानतो का? काही झाले तरी शास्त्री बुवाला मी माझ्या छातीला लावला आहे. आज नाही तर उद्या, नाहीतर किमान अंतकाळी तरी त्यांच्यामध्ये सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. अहो, काही असो, तो भगवंताचे नामस्मरण करत आहे ना, अर्थात तो सुधारण्याच्या मार्गावर आहे. ज्या अर्थी तो रामाचे नाम घेतो आहे त्या अर्थी त्याच्यावर रामाची कृपादृष्टी आहे. बरे, आपण म्हणता ते ठीक आहे. त्याला तामसी म्हणून मी जर सोडला तर त्याला जगात कोणी जवळ उभा करणार नाही. येऊन जाऊन काय, असली माणसे मला कमीपणा आणतात, हेच तुमचे म्हणणे आहे ना? अहो, विषयी माणसांवर माझा मोठेपणा आणि कमीपणा अवलंबून आहे असे का तुम्हाला वाटते?
मी स्वतःच जर रामाला सर्वस्वी वाहिलेला आहे तर माझा मोठेपणा तो सांभाळील. त्याची मी काळजी करत नाही, तर मग तुम्ही तरी का काळजी करता? काका, एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या माणसाने इथे येऊन रामाला एकदा डोळे भरून पाहिले आहे आणि त्याचे नाम फक्त एकदाच मनापासून उच्चारले आहे, त्याचे काम खात्रीने झालेच पाहिजे. मग परमार्थ न साधण्याचा प्रश्न उरतोच कुठे? श्रींचे हे दिव्य भाषण ऐकून काकांची स्वारी गप्प बसली. या प्रसंगावरून विचार करा. श्रींच्या जवळची अशी विलक्षण माणसे श्रींना किती वैतागून सोडत असतील. परंतु माझ्या श्रींची स्वारी अतिदिव्य असल्याने सर्वांना पुरून उरत असे. श्रींचे एकच ध्येय होते, ते असे की आपल्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला भगवंतांच्या मार्गाला लावायचे. अहो, शास्त्रीबुवा जरी अत्यंत क्रोधी असले तरी त्यांची श्रींच्यावर जबरदस्त निष्ठा होती. श्रींनी कोणत्याही माणसाचा कधीच तिरस्कार केला नाही. श्रींची स्वारी स्त्रियांच्यामध्ये असूनही शुकदेवासारखी अगदी निर्विकारी राहत असे. लहान मुलांमध्ये लहान होऊन श्रींची स्वारी बालखेळ खेळत असे, तर मोठ्या वेदांती लोकांशी ज्ञानेश्वराचे रूप धारण करून चर्चा करीत असे. मायापतीला माया काहीच करू शकत नाही. माझे श्री साक्षात परब्रह्म असल्याने मोह, माया, काम, क्रोध वगैरे सर्व मायेची पिल्ले श्रींच्या ताब्यात होती. सर्व दिक्पालांवर श्रींचे सर्व वर्चस्व असल्याने ते सर्व श्रींचे दास होऊन श्रींच्या दरबारात सेवा करीत असतात. श्रींच्या घरी जरी ही संपत्ती दिसत नसली तरीसुद्धा श्रींची स्वारी वाटेल ते संकल्प सिद्ध करून दाखवित असे. अहो, श्रींनी संकल्प करतात कुबेराची स्वारी श्रींसमोर येऊन हात जोडून उभी राहत असे. ज्या ज्यावेळी श्रींच्या मनात अन्नदान करण्याचा संकल्प जन्म घेत असे, त्या त्यावेळी कुबेराची स्वारी श्रींच्या स्वारीवर संपत्तीचा पाऊस पाडत असे. अहो, ही दिव्य संत मंडळी कधी संग्रह करून ठेवत नसते. ज्यावेळी जी गोष्ट हवी असते त्यावेळी ती गोष्ट हजर होत असते. अहो, ज्याला ब्रह्मांड नायकाने आपले पदार्पण केले आहे अशा रामाच्या अनन्य दासाला कशाची उणीव असणार? श्रींच्याकडे एकदा का कोणी गेला तर तो रामनामाचे सारच घेऊन आला हे निश्चितच समजावे. श्रींनी आपल्या दिव्य शक्तींच्या जोरावर अनेक लोकांचा उद्धार केला. श्रींच्या चरणी मुक्ती नावाची लक्ष्मी अखंड वास करत असल्याने श्रींच्या चरणांची जे सेवा करतात ते मुक्तीच्या कुशीत विसावा घेतात. अहो, तुम्ही सर्व ब्रह्मांड पालथे घाला, पण श्रींच्यासारखा दयाळू मिळणे कठीण आहे. श्रींच्यासारखे श्रीच एकमेव आहेत. श्रीराम. हरिओम तत्सत.